नमस्कार, मी परमदास जाधव. सध्या काय आहे? युद्ध चालू आहे. आखाती देशात युद्ध चालू आहेत. या युद्धामुळे आपल्या भारतात लोकांच्या मनामध्ये अनेक संभ्रम, अनेक प्रश्न असे तयार होत आहेत. अनेक वेगवेगळ्या अशा बातम्या येत आहेत. तर याच्यातच काही बातम्या अशा पण आहेत की आता पेट्रोलचा भाव वाढणार आहेत, आता काय हे होणार आहे, पेट्रोलच बंद होणार आहेत. तर याचं कारण काय आहे ते आज आपण थोडक्यात समजून घेऊया. तर खरं किती आहे ते आपण आज पूर्णपणे समजून घेऊया. सर्वात आधी पेट्रोलचा भाव कसा ठरतोय हे आपण समजून घेऊया. तर भारतामध्ये पेट्रोलचा दर ठरतोय तर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलावर म्हणजे क्रूड ऑइल याच्यावर हा भाव ठरत असतोय. तर भारतामधलं जे पेट्रोलचा दर आहे हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलावर निर्भर असतोय किंवा त्याच्यावर आधारित असतोय. त्याचा भाव वाढला तर पेट्रोलचा पण भाव कमी वाढतोय, त्याचा भाव कमी झाला तर पेट्रोलचा पण भाव कमी होतोय. तर या क्रूड ऑइलवर हे ठरलेलं असतंय. तर क्रूड ऑइल तर भारतातही पेट्रोल महाग होत आहे. सध्याची स्थिती काय आहे तर सध्या जगात तणाव वाढलेला आहे, विशेषतः मध्यपूर्वेत. यामुळे क्रूड ऑइलचा दर $80 वरून तो डायरेक्ट $110 गेलेला आहे. तर या तणावामुळे जगात जे आपलं क्रूड ऑइल होता त्याचा किती अगोदर भाव होता, $80 इतका होता. तर तेच क्रूड ऑइल आता त्याचा 110 म्हणजे त्याचा 110 वर तो गेलेला आहे. क्रूड ऑइलचा भाव हे डॉलरमध्ये अगोदर $80 होता, आता $110 झालेला आहे. तर आता प्रश्न महत्त्वाचा समजून घ्या तुम्ही, तुमच्या खिशावर किती परिणाम होईल या क्रूड ऑइल वाढण्यामुळे 80 ते डायरेक्ट 110 वर. त्याचा आपल्याला किती परिणाम होईल हे आपण थोडक्यात समजून घेऊया. साधारण $1ची वाढ झाली तर रुपये 0.50 ते 0.70 इतका वाढतो. म्हणजेच $20 वाढ झाली तर 10 ते 14 रुपयापर्यंत वाढू शकते. पण इथे भारत सरकार आणि तेल कंपन्या पूर्ण वाढ लगेच लागू करत नाही. सध्या पहिले युद्ध चालू नव्हतं त्याच्या अगोदर किती $80 इतका क्रूड ऑइलचा किंमत होती. तेव्हा किती होता भाव? आता सध्या आहे तोच भाव होता त्यावेळेस. आता 110 क्रूड ऑइलचा भाव झालेला आहे, $110. तरी सुद्धा सध्या तरी आता तोच भाव आहे. तर हे कंपन्या आणि सरकार हे लगेच लागू करत नाही. कारण जर त्यांनी लगेच लागू केलं तर लोकांवर भार पडू शकतोय, लोकांवर महागाई वाढू शकते आणि राजकीय तणावामुळे हे लगेच होऊ शकत नाही. कारण याचा लोकांवर कसा म्हणजे भार पडू शकतोय तर सगळ्याच किमतीमध्ये भाव वाढले, महागाई वाढते, पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे सगळ्याच गोष्टी दळणवळण सगळेच याच्यामध्ये खूप असा मोठा परिणाम होतोय आणि म्हणूनच सरकार हे लगेच लागू करत नाही. जर तणाव कमी झाला तर 2 ते 5, तर आपण ही परिस्थिती 3 टप्प्यात समजून घेऊया की काय बदल होऊ शकतोय. तर तणाव कमी झाला तर 2 ते 5 रुपयात वाढ होऊ शकते. जर
युद्ध वाढले तर 5 ते 10 आणि तर ते जास्तच वाढले तर 10 ते 20 रुपयावर ते जाऊ शकते. जर सध्या चालू आहे वाढले म्हणजे जसे सध्या चालू आहे तर ते कधी काळी 5 ते 10 रुपये इतकं वाढू शकते. सध्या चालू आहे युद्ध, पण काही अडचणी येतात त्याच्यामुळे ते सप्लाय कमी होते, ते देशातून पण कमी येते म्हणून 10 ते 5-10 रुपये वाढू शकतात. पण ते जास्तच चिघळलं युद्ध म्हणजे जास्तच वाढलं. काही देशांनी दुसऱ्या देशांनी पण त्याच्यात भाग घेतला आणि म्हणून ते जास्तच वाढलं तर डायरेक्ट आपल्याला आपल्या खिशातून 10 ते 20 रुपये आपल्याला जास्त मोजावे लागणार आहेत. तर आता सध्या तरी घाबरण्याची काही गरज नाही, कारण सध्या सरकार सांगते की आपल्याकडे तेलाचा साठा हा भरपूर आहे, म्हणून तुम्ही काही काळजी करू नका. कारण सरकारकडं सध्या स्टॉक आहे, आपल्या तेल आहे, म्हणून सरकार सांगत आहे की सध्या घाबरण्याची काही गरज नाही. तर पुढील काही आठवड्यात थोडा वाढ होण्याची शक्यता आहे, कारण आता हळूहळू जो स्टॉक होता त्याच्यात आता थोडी थोडी घट होत जाईल. घट झाल्यामुळे नंतर कमी पडेल, तिकडून पण कमी येईल आणि इथं पण जो आपला साठा होता तो पण कमी होईल आणि नंतर मग आपल्याला थोडी थोडी ही वाढ दिसूनच येईल. कारण नंतर त्याचा तो भार आहे किंवा ते कमीपणा आहे हे सरकारला भरून काढावं लागेल आणि म्हणून पुढील काही दिवसात काही आठवड्यात थोडा तरी भाव वाढेलच, पण जास्त वाढणार नाही. हे असं थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं, काही तज्ज्ञांनी सांगितलं, त्यांचा मी अभ्यास करून मी तुम्हाला सांगितलं. तर काळजी करायची नाही, जास्त काही भाव वाढणार नाही. आणि किंवा मग जर समजा भाव वाढलाच किंवा तणाव वाढला आणि त्याच्यामुळं भाव वाढलाच तर मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ तयार करतोय आणि तुम्हाला माहिती सांगतोय. इथंच मी संपवतोय ही माहिती. धन्यवाद.